नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ॲस्पिरंट्स SPK या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं मी स्वागत करतो. मित्रांनो, नुकताच आरोग्य सेविका या पदाचा निकाल जिल्हा परिषदेमार्फत जाहीर करण्यात आलेला आहे. पण काही विद्यार्थ्यांना निवड यादीमध्ये येऊनसुद्धा त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होऊनसुद्धा त्यांच्या नियुक्त्या मिळालेल्या नाहीत. त्यांनी ज्यावेळेस विचारणा केली असता त्यांना सांगितलं गेलं की तुमचं क्वालिफिकेशन हे रिक्वायर्ड क्वालिफिकेशनपेक्षा हायर लेवलचं असल्यामुळे तुम्हाला आम्ही नियुक्ती नाकारत आहोत. तर या निर्णयाविरोधात त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या विरोधात आणि एकंदरीत जिल्हा परिषद समितीच्या निवड मंडळाच्या विरोधात याचिका दाखल केलेली आहे. औरंगाबाद हायकोर्टामध्ये ही रिट पिटिशन दाखल केल्याचे आपण पाहू शकता. तर वैशाली एकनाथ वाहुळ आणि ऑदर्स असं मिळून द स्टेट ऑफ महाराष्ट्र अँड ऑदर्स वर्सेस यांनी ही याचिका दाखल केलेली. याचिकेची दिनांक हे पहा मित्रांनो, इथं 25 तारखेची ही दिनांक दिसते. 25/9/2024 ही याचिका दाखल केलेली. तर यांनी म्हणणं काय मांडले या याचिकेमध्ये, द पिटिशनर सबमिट दॅट दे हॅड अप्लाइड फॉर द पोस्ट ऑफ ऑक्झिलरी नर्सिंग विडमाईत हेल्थ वर्कर ॲज पर द ॲडव्हर्टाइजमेंट नंबर 1/2023 for recruitment to the various Jilla Parishad. Though they were listed in the merit list, they are not disqualified. They are now disqualified only for the reason that they acquired the qualification of general nursing midwife GNM, which is a higher qualification than the qualification required for ANM. Only for this reason they have been disqualified. म्हणजे या याचिकेमध्ये यांनी जे मांडलं आहे आणि कोर्टानं हे जे पिटिशन दाखल करून घेतले त्यात कोर्टानं सुद्धा असंच नोंद करून घेतले की विद्यार्थ्यांचं म्हणणं असं आहे की त्यांनी ज्यावेळेस फॉर्म भरले होते त्यावेळेस त्यांचं क्वालिफिकेशन हे GNM किंवा BSc नर्सिंग या लेवलच्या क्वालिफिकेशनच्या बेसवर त्यांनी फॉर्म भरले होते. पण ANMसाठी फॉर्म भरता येईल असं त्यांनी त्याच्यामध्ये स्पष्ट असा कुठेही उल्लेख केलेला नव्हता असं त्यांनी सांगितलं आहे. पण ज्यावेळेस निर्णय झाला समितीचा निवड मंडळाचा, त्यावेळेस निवड मंडळ सांगते की फक्त तुमचं क्वालिफिकेशन हे रिक्वायर्ड क्वालिफिकेशनपेक्षा हायर आहे, जे की तुमचं GNM आणि BSc नर्सिंग ANMपेक्षा हे हायर क्वालिफिकेशन समजलं जातं मित्रांनो नर्सिंगमध्ये. आणि फक्त या एका कारणामुळं निवड होऊनसुद्धा निवड यादीमध्ये येऊनसुद्धा फक्त नियुक्तीपासून हे विद्यार्थ्यांनी वंचित राहत आहेत. आणि लवकरात लवकर या याचिकेवर निर्णय देण्यात यावा असं त्यांचं म्हणणं आहे. वेगवेगळ्या लोकप्रतिनिधी मिळून त्यांना भेटून निवेदनं देऊन हे विद्यार्थ्यांनी आपापलं म्हणणं मांडत आहेत मित्रांनो. या संदर्भात कोर्टानं सुद्धा शासनाला आणि सर्व जिल्हा परिषदेला नोटीस पाठवलेली आहे की या रिट पिटिशनच्या विरोधात तुम्ही तुमचं म्हणणं काय हे मांडा. या तारखेपर्यंत 23/10/2024 या तारखेपर्यंत म्हणणं मांडण्याची सगळ्या जिल्हा परिषदेंना त्यांनी वेळ दिलेला आहे मित्रांनो. तर यांच्या संदर्भात एक व्हिडिओसुद्धा आपल्याला अवेलेबल झालेला आहे. तो व्हिडिओसुद्धा आपण पाहू शकता. वर उतरलेत. आज आम्ही कर्जत येथे माननीय आमदार साहेब महेंद्र थोरवे यांच्या इथे आरोग्य सेवक महिला पदभरती याबाबत निवेदन दिले आहे. आमचा विषय हा आहे की जी 2023मध्ये आरोग्य सेवक महिला या पदासाठी ॲड आली होती त्याच्यामध्ये त्यांनी कुठेही असं मेन्शन केलं नव्हतं की फक्त ANMच या पोस्टसाठी अप्लाय करू शकतात. त्यांनी महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलिंगमध्ये रजिस्ट्रेशन झालेले सगळे कॅन्डिडेट या पोस्टसाठी अप्लाय करू शकतात असे मेन्शन केले होते. त्याच्यामुळे पूर्ण जिल्ह्यामधून GNM BSc या सगळ्या कॅन्डिडेटने फॉर्म भरले. त्याच्यानंतर 2024 जूनमध्ये एक्झाम झाली, मेरिट लिस्ट लागली, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं आणि ऑर्डर देण्याच्या वेळेस ऐन टायमाला ते सांगत आहेत की GNM आणि BSc या पोस्टसाठी क्वालिफाय नाही. मग क्वालिफाय नव्हतो आम्ही तर मग आमचे फॉर्मच कशाला घेतले आणि एक्झाम का कंडक्ट केली आमची. आणि ऑनलाईन फॉर्म भरताना पण त्यांनी 2 ऑप्शन दिलेले. एक ऑक्झिलरी नर्स होता म्हणजे ANM आणि क्वालिफाईड नर्स मिडवाईफ म्हणजे GNM आणि BSc नर्सिंग. मग एवढी सगळी प्रोसेस त्यांनी केली. 1 वर्ष सगळ्यांनी अभ्यास केला आणि ऐन टायमाला ते लोक असं बोलत आहेत की GNM आणि BSc या पदासाठी क्वालिफाय नाही आहेत. मग तुम्ही एवढी सगळी प्रोसेस करूनच का घेतली. आमची शासनाला एकच विनंती आहे की या सगळ्या गोष्टीचा विचार करावा आणि मेरिट लिस्टनुसार आम्हाला नियुक्ती देण्यात यावी. त्याच्यात आम्ही जिल्हा परिषद रायगड येथे सुद्धा निवेदन दिले तर त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचं असं बोलणं झालं की ती IBPS कंपनीची चुकी आहे. तर त्यांची चुकी आम्हा सर्व कॅन्डिडेटला आम्ही ते हे नाही करू शकत. त्याच्यामुळे
जे क्वालिफिकेशन क्रायटेरिया होता, जी तुम्ही एक्झाम कंडक्ट केली, सगळ्या गोष्टी केल्या, व्हेरिफिकेशन केलं, त्याच्यानुसार आम्हाला मेरिट लिस्टनुसार आम्हाला नियुक्ती देण्यात यावी. आणि हा आपल्या रायगडमध्येच नाही तर पूर्ण जिल्ह्यामध्ये हा प्रश्न आहे, पूर्ण महाराष्ट्राचा प्रश्न आहे. त्याच्यामुळे शासनाने याचा विचार करावा आणि आम्हाला न्याय मिळवून द्यावा. या जिल्हा परिषदच्या एक्झामसाठी आम्ही पूर्ण 1.5 वर्षभर मेहनत केली. 2023पासून या एक्झामपर्यंत आम्ही कितीतरी अभ्यास केला. त्याच्यानंतर आमची मेरिट लिस्ट लागल्यानंतर आम्ही सगळे जॉब वगैरे सोडले आणि आम्हाला नियुक्ती भेटेल म्हणून आम्ही त्याच्या मागे राहिलो, सगळे जॉब सोडून. आणि आता लास्ट मोमेंटला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर ही लोकं आम्हाला असं सांगतात की आता होणार नाही, GNM BSc वाल्यांना घेणार नाही. तर आम्ही काय करावं आता? आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे. जी जिल्हा परिषद रायगडची 2015-16मध्ये जी भरती झालेली, त्याच्यामध्ये त्यांनी क्वालिफिकेशनमध्ये दिलेलं की 18 महिन्याचा कोर्स म्हणजे ANM झालेले असतील त्यांनी अप्लाय करू शकतात. पण जी 2023ची भरती झाली त्याच्यामध्ये असं एज्युकेशनल क्रायटेरिया असं त्यांनी काही मेन्शन केला नव्हता. त्यांनी फक्त असं दिलेलं की महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलिंगमध्ये ज्याचं रजिस्ट्रेशन आहे ते किंवा ते याच्यासाठी जे पात्र आहेत ते या पोस्टसाठी अप्लाय करू शकतात. म्हणून महाराष्ट्रातल्या सगळ्या उमेदवारांनी या पोस्टसाठी अप्लाय केलं आणि आता BSc आणि GNM यांच्यावर अन्याय होताना दिसतोय. त्याच्यामुळे सरकारने याचा कुठेतरी विचार करावा आणि आम्हाला न्याय मिळवून द्यावा. जिल्हा परिषदेमध्ये निवेदन घेऊन गेलो वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे, तर त्यांनी आम्हाला असं सांगितलं की क्वालिफाईड मिडवाईट म्हणजे ANM. तर मग जर क्वालिफाईड मिडवाईट म्हणजे ANM तर मग GNM BSc आम्ही कोण आहोत? आम्ही असं महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले होते, एक्झाम दिल्या, त्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाले. पण त्याच्यानंतर आम्हाला समजलं की ती लोकं ANMलाच घेणार, BSc GNMला घेणार नाहीत. मग असं असेल तर मग ह्यापुढे काहीतरी शासनाने ह्याच्यावर विचार करायला पाहिजेत आणि आम्हाला नियुक्तीसाठी न्याय द्यावा, एवढीच सरकारकडे म्हणजे अपेक्षा आहे, विनंती आहे. हा फक्त रायगड जिल्ह्याचाच प्रश्न नसून पूर्ण महाराष्ट्राचा प्रश्न आहे. तर आम्ही अशी विनंती करतो की सरकारने याच्यावरती विचार करावा आणि लवकरात लवकर आम्हाला नियुक्ती द्यावी, एवढीच आमची विनंती आहे. अनेकांनी आपल्या तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत शासन प्रशासनाचा कारभार चव्हाट्यावर आणलाय. वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत निवेदनही दिलं, मात्र त्यावर अधिकारी शासनाच्या निर्णयात अडकलेत. राज्यात सर्वच जिल्ह्यात ज्या ज्या ठिकाणी भरती झाली तिथे संतापाची लाट आहे. अपात्र ठरवण्यात आलेल्या उमेदवारांचं म्हणणं आहे की जर केवळ ANM कोर्स करणाऱ्यांना संधी देण्यात येणार होती तर मग तसा जाहिरातीत उल्लेख का केला नाही? त्यामुळे शासनानं घेतलेला निर्णय आता मागे घेऊन सर्वांना न्याय मिळवून द्यावा एवढीच अपेक्षा या उमेदवारांना वाटतेय. अन्यथा याचे गंभीर पडसाद देशभरात उमटण्याची शक्यता नाकारता येत नाही.